राजकारणातल्या सुरुवातीच्या काळामध्ये प्रत्येक राजकारणी मोठा होण्याच्या नादात काही ना काही चूक करतोच. राधिका मॅडमच्या रूपानं साहेबांना नवा राजकीय सल्लागार मिळालाय. मी सांगितलं होतं त्या विषयावर जानकीशी बोललीस? अजून नाही बोलले, पण मी करते तिला फोन. पण तुम्ही इकडे कुठे? मागच्या वेळी बातमी दिली होती, यावेळी पुरावा देते. तिची पर्स तपासा, गोव्याची तिकीट सापडतील त्यात. जानकी काही सांगून गेली का? म्हणजे गणेशलाही काही माहित नाही कुठे गेली ते, आणि आम्हाला संध्याकाळी देवळात जायचं आहे. व्हाय, म्हणजे 5 वाजेपर्यंत येते म्हणली होती. खरं म्हणजे इतक्यात यायला पाहिजे होती. काल रमावतीला घरीच होती का दिवसभर? ते व्हाय, घरातच होती. पण एकदा सुमित्राकडे गेलती जीव बरोबर खेळाया. कशी आहे सुमित्रा? तुमचं काही जाणं येणं होतं की नाही? व्हाय, असतं की रोजच जाणं येणं. जीव बी बरी आहे आता. सुमित्रा काही आठवण काढते की नाही इथली? नाही, म्हणजे तसं काही जाणवलं नाही तिच्या बोलण्यावरनं. तिचंही बरोबरच आहे म्हणा. आम्ही इतके वाईट वागलो तिच्याशी, तिच्याकडून तरी वेगळी काय अपेक्षा करणार? जाऊ मी, म्हणजे मला जरा घरात काम आहे. तुम्ही काय बी काळजी करू नका, जानकी येईलच इतक्यात. का कोणाचं तरी ऐकून मी जानकीवर संशय घेतोय. काहीतरी काम असल्याशिवाय ती उगाच नाही जाणार कुठेही. मला हा मूर्खपणा थांबवलाच पाहिजे. थांबवलं पाहिजे हे सगळं. वामन काका, तू? नशीब माझा नंबर आहे अजून तुझ्याकडे. काय रे काका, असं काय म्हणतोस? आता असंच म्हणलं पाहिजे ना. इतका मोठा ऍक्सिडेंट झाला, तुला एक फोन करून मला कळवावं असं नाही वाटलं ना? नाही अरे, तसं नाही. म्हणजे माझा हेतू जरा वेगळा होता. माझ्यामुळे उगाच तुम्हा सगळ्यांना त्रास व्हावा असं नाही वाटत रे मला. हो का? आता मला कुणामुळे त्रास होतो, कुणामुळे होत नाही हेही ठरवून टाकलंयस वाटतं तू. काका प्लीज रे, तू तरी माझ्यावर चिडू नकोस ना. तसंही माझ्यावर प्रेम करणारी माणसं आता हळूहळू दूर होत चालली आहेत माझ्यापासून. हे आता असं बोलून तू मला फोनवर रडवणार आहेस का? प्रत्यक्ष भेटलो की रडायचंच आहे ना आपल्याला. काका, म्हणजे तू इथे येणार आहेस माझ्या घरी? बघ, तुझी परवानगी असेल तर. काका रे, माझ्या घरचे दरवाजे तुझ्यासाठी कायम उघडे असतील. माझ्या घराची दारं काय गंमत आहे ना अमृता. लहानपणापासून ज्या घरात मुली मोठ्या होतात, लग्न झाल्यानंतर त्या घराकडे पाठ करून जातात आणि मग दुसरंच कुठलं तरी अनोळखी घर त्यांना माझं घर असं वाटायला लागतं. हो की नाही? काका प्लीज, आता तू मला रडवणार आहेस का? एनिवे, येईन मी तुला भेटायला. मी वाट बघते. टेक केअर. बाय. बाय.
5 वाजता देवळात जायचं ठरलं होतं ना आपलं. कुठे गेली होतीस तू? थोडी खरेदी बाकी होती म्हणून गेले होते बाहेर. वेळेचं जरा भान ठेवत जा जानकी. केव्हापासून तयार होऊन वाट पाहतोय तुझी. चुकलं. येताना रस्त्यात गर्दी लागली म्हणून उशीर झाला. ठीक आहे, लवकर जा, तयार हो, लगेच निघूया. यावेळी पुरावा देते. तिची पर्स तपासा. गोव्याची तिकीट सापडतील त्यात. भाऊजी, काही हवंय का तुम्हाला? चहा, कॉफी? मला काहीही नकोय. अस्वस्थ वाटताय म्हणून विचारलं. मी जर अस्वस्थ असलो तर त्याची चिंता तुला करण्याची आवश्यकता नाही. मला माहिती आहे, मी सहज विचारलं. तसंही मला. हे काय, जानकी आली का? खोलीत गेली? अहो मग बस इथेच विसरली. थांबा मी देऊन येते. हा अहिल्या, इतरांच्या गोष्टींमध्ये लक्ष देणं बंद कर तू. अहो त्यात एवढा विचार कसला करताय? तुम्हाला इतकं वाटतंय ना, मग मनाला वाटेल तेव्हा या की रमावतीला. या. थँक्यू. नाहीतर असं करा, मी आता निघन ना तेव्हा तुम्ही बी माझ्यावर निघा. मावशी अगदी माझ्या मनातलं बोललात. तसंही जानकीकडून इतकं ऐकलंय ना मी रमावतीबद्दल, मनात खूप उत्सुकता निर्माण झाली आहे. पण खरंच का हो मावशी, रमावती अजूनही तसंच आहे का? रमावती तशीच आहे, पण हिथं येऊन माझी पोरगी मात्र लई बदलली. परकर पोलक जाऊन साडी आली, मनाचा भाबडेपणा जाऊन चिंता आली. अहो हसायला लागली ना तर तासभर थांबायची नाही. काय सांगता काय मावशी? बघा, तुम्हाला बी प्रश्न पडला की नाही? अहो नवीन माणसाला असाच प्रश्न पडायचा, ती अशीच आहे की काय. पण पायाला भिंगरी बांधलेली माझी जानकी तुम्ही कवा तरी बघायला पाहिजे होती. कवा तरी कशाला? मी पाहिली ना तुमची ती भिंगरी. तुमची ती भिंगरी जेव्हापासून या घरात आली आहे तेव्हापासून या घराचं छान कल्याण झालंय. अगं आली, काय बोलतेस तू? हे जे आहे तेच बोलते. माझ्या जानकीचं काही चुकलं का हो अहिल्याताई? हॅलो, ताई बी म्हणू नका मला. अहिल्याबाई साहेब म्हणा. या घरातला प्रत्येक नोकर मला अहिल्याबाई साहेब म्हणूनच बोलावतो. आली प्लीज. तू काय एवढी आदळआपट करतेस? मला जे सांगायचंय ते यांना चांगलंच कळतंय. आणि घरात झाडू मारणारी मोलकरीण जेव्हा तुझ्याशी उपकाराची भाषा करेल ना, तेव्हा तुला माझं दुःख कळेल. रख मावशी, प्लीज प्लीज तुम्ही स्वतःच्या खोलीत जा. अरे वा, आता यांच्यासाठी खोली आहे का या घरात? तुमची पोरगी
वळकटी टाकून झोपायची. हा काय हो, तुम्ही आणली का तुमची वळकटी? पांडुरंग ज्याचं त्याचं दान त्याच्या त्याच्या पदरात टाकत असतो. माझ्या जानकीला जे काही बी मिळाले ते तिच्या नशिबात होतं. त्याला कोण काय करणार? आली काय आर्यन बाबा, काय वाचतोयस काय? आता काय चाललंय तुमचा सुखी संसार? मजेत, एकदम मजेत. तुला ना मला एक गोष्ट सांगायची आहे. एकदा काय झालं, मारुती आपली शक्तीच विसरून गेला. तेव्हा जामवंत नावाच्या वडीलधाऱ्यानं त्याला त्याच्या शक्तीची आठवण करून दिली. मला वाटतंय तुझं बी त्या मारुतीसारखं झालंय. आपण कशासाठी लग्न केलंय, आपण काय करणार आहोत ते विसरून गेलायस तू. असं काही नाही रे जना काका. नाही, तसंच झालंय, अगदी तसंच झालंय. ही पोरगी तिकडं सुखात आहे आणि एक दमडी सुद्धा खर्च न करता त्या नरशिवाच्या डोक्यावरून त्याच्या पोरीचं ओझं हलकं झालंय म्हणून तो सुखी आहे. हे असं गोडी गुलाबीनं किती दिवस राहणार आहे? नव्याचे 9 दिवस असतात जना काका, आणि आता तेही संपत आले. अलीकडच्या काळात पुलाखालून जरा पाणी गेलं, पण आता नरसिंहाची झोप कायमची उडवता येईल अशी तरतूद केली आहे मी. येऊ दे की, प्रत्यक्षात त्या तरतुदी येऊ दे की समोर. किती दिवस हे लोडणं गळ्यात घालून फिरणार आहेस तू? थोडे दिवस, आणखी थोडे दिवस. मला सावज माझ्या समोर दिसतंय. बंदुकीचा नेमही धरलाय मी, फक्त अजून माझ्या टप्प्यात आलं नाहीये ते. आणि कसं आहे ना जना काका, गोळी झाडल्यावर शिकार जागच्या जागी ठार झाली पाहिजे. जखमी शिकारीच्या मागे धावण्यात मजा नाही रे. मला ना आर्यन बाबा तुझं कौतुक पण वाटतंय आणि भ्या पण वाटतंय. कौतुक याच्यासाठी की तुला समोरच्याची अजिबात धास्ती वाटत नाही, आणि भ्या याच्यासाठी तुला समोरच्याच्या ताकदीचा अजिबात अंदाज नाही. अजून दे की थोडा. गण्या, हा प्रसाद आहे, रात्रीचं जेवण नाही, कळलं का? ताई, माझं नाव गणेश आहे. माझ्या देवळातला प्रसाद मला नाही देता येत. सोन कुठे तुझी मग? त्याच्याशी तुला काय करायचंय? शहाणपणा करू नको. जेवढं दिलंय ना तेवढं खा, कारण देवळातून प्रसाद मी आणलाय, कळलं? ताई, तुला नरसिंह भाऊजींनी नेलं म्हणून तू गेली होतीस, कळलं का? आणि तसं पण तू वेळेवर घरी आली नव्हती. हा, तुझं शहाणपणा केलं ना. पाहिजे थोडा खा, जा. आता का? जा म्हटलं ना. जातो. सॉरी स्वीटी, मला नाही येता आलं. काय करणार ना, तुझ्यासारखा मोकळा थोडीच असतो मी. बरीच कामं असतात ग मला. मी तिकडे 1 तास एकटी उभी होते. जानकी, 14 तासांचा प्रवास करून मला भेटण्यासाठी तू गोव्याला आली होती एकटीच. त्याच्या पुढे काहीच नाही ना. मला तुला काही झालं तरी भेटायचं आहे. जानकी, काय ग, तुझ्या मनात नक्की चाललंय तरी काय? नाही म्हणजे हे बघ,
मी एक लग्न झालेला माणूस आहे. तुला लाज नाही वाटत असं बोलताना? लाज मला नाही, तुला वाटायला पाहिजे. आमच्यात लग्न झालेली बाई अशी एकटी दुकटी फिरत नाही. हा जो तुझा माज आहे ना, तोच उतरवायचा आहे मला. अच्छा, त्यासाठी मला भेटण्याची घाई चालली आहे. तर ते मी तुला भेटल्यावरच सांगेन, कारण आज तुझ्यामुळे मला माझ्याच माणसांशी खोटं बोलावं लागतंय. त्याने की एक गोष्ट लक्षात ठेव, हे सगळं तू अमृतासाठी करतेस आणि यापुढेही तिच्यासाठी तुला हा खेळ माझ्याबरोबर खेळावाच लागेल. त्यामुळे ठरलेल्या वेळी ठरलेल्या ठिकाणी आपण उद्या भेटतोय. तुला माहिती आहे जानकी, आज देवाकडे काय मागितलं मी? त्याला म्हटलं मला ऐश्वर्य संपत्ती काही नको. मला फक्त माझ्यावर जीवापाड प्रेम करणारी माझी जानकी हवे. तू काय मागितलंस? काय नाही. असं कसं? काहीतरी मागितलंच असशील ना स्वतःसाठी? घरातल्यांसाठी मागितलं म्हणजे स्वतःसाठी मागितल्यासारखं नाही का? जानकी, या घराची तू किती काळजी घेतेस याबद्दल माझ्या मनात तसूवरही शंका नाही. मी जाऊन येऊ का? मला जरा काम आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यापेक्षा जास्त कामात असतेस तू. मला कळतच नाही तू काय करतेस तरी काय एवढं? तुमचाच विचार तर करत असते. असं ना? मग आता माझा विचार करू नकोस, फक्त माझ्या बरोबर थांब थोडा वेळ. मी 5 मिनिटातच येते. जानकी, हातात काय आहे तुझ्या? काय आहे तुझ्या हातात? नाही कसं? मला माहिती आहे देवळातून माझ्यासाठी काहीतरी आणलं असेल आणि माझ्यापासूनच लपवतेस. बघू.